नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीचं पिठलं बघणार आहोत। खरं तर याला आमच्याकडे गटुळ्याचं बेसन असं म्हणतात। तुमच्याकडे जर असं बेसन करत असतील किंवा असं पिठलं करत असतील तर त्याला तुमच्याकडे काय म्हणतात हे मला नक्की कळवा। हे पिठलं किंवा गटुळ्याचं बेसन तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर खाऊ शकता। खूप छान लागतं। याच्या जोडीला मस्त कांदा फोडायचा आणि मस्त ताव मारायचा। खूप छान चवीला लागतं। याला वेगळी भाजी करायची गरज नाही, वेगळं वरण किंवा डाळ करण्याची गरज नाही। नुसती एवढी एक भाजी बनवायची। याच्यासोबत तुम्ही भात पण खाऊ शकता, चपाती, भाकरी। चला तर मग पटकन सुरुवात करूया। सगळ्यात आधी आपल्याला एक पॅन गरम करत ठेवायचा आहे। आपल्याला त्याच्यासाठी आधी एक मसाला तयार करायचा आहे। तर थोडंसं तेल गरम केलंय मी, त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं छान त्याची अशी स्लाइस पातळ पातळ करून घेतले। त्याला छान आपल्याला असा तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचं आहे सुंदर। गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि हे खोबरं आपल्याला व्यवस्थित तांबूस रंग येईपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालं की आपल्याला ते काढून घ्यायचे। बघा इथे आपलं खोबरं झालंय। आता याला मी काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये आता एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय स्लाइस करून। तो पण आपल्याला छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। हे बघा आपला कांदा थोडासा ब्राऊन रंग यायला लागला की त्याच्यात एक 8-10 लसणाच्या पाकळ्या घातल्यात आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातलाय, तो पण त्याच्याबरोबर भाजून घ्यायचा आहे। लास्टला शेवटी थोडीशी कोथिंबीर त्याच्यातच टाकायची, ती पण एक अर्धा मिनिट अशी परतून घ्यायची आपल्याला कांदा आणि याच्याबरोबर लसणाबरोबर। आणि नंतर हे सगळं आपल्याला भाजून झालं की हे छान थंड करून याची एक छान अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला। हे बघा आपलं हे भाजून झालंय, मसाला रेडी झाला आपला। आता हा काढून घ्यायचा आहे, थंड करून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपण ते बेसनाची तयारी करूया, म्हणजे पिठल्याची तयारी करूया। त्याच्यासाठी बघा त्याच पॅनमध्ये मी परत थोडंसं 1 चमचा तेल टाकलंय। तेल छान गरम झालं की त्याच्यात अर्धा चमचा जिरं, थोडंसं हळद, पाव चमचा हळद आणि याच्यामध्ये तुम्ही इथे हिंग पण टाकू शकता, पण मी इथे नंतर फोडणी घालणार आहे। आपल्याला परत फोडणी द्यायची आहे। तर इथे मी पाव चमचा हळद घातली आणि 1.5 ते 2 ग्लासच्या थोडंसं कमी पाणी असं घातलेलं आहे। 1.5 ग्लासच्या थोडंसं वरती पाणी घातलंय आणि याच्यासाठी मी एक छोटी वाटी बेसन घेतलं। एक छोट्या वाटी बेसनासाठी मी 1.5 ग्लास पाणी घातलंय। तुम्ही ते वाटीचं प्रमाण बघू शकता, त्याच्यानुसार कमी जास्त पाण्याचं प्रमाण करू शकता। चवीपुरतं मीठ घातलंय आणि एक छोटा पाव चमचा लाल तिखट घातलंय। याला छान पाण्याला आपल्याला उकळी आणून द्यायची। पाण्याला उकळी आली की याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करत ते आपलं बेसन मिक्स करायचं आहे। हे बेसन टाकताना आपल्याला हळूहळू थोडं थोडं टाकायचं आहे। थोडंसं बेसन टाकायचं, ते मिक्स करायचं। हे असं विस्करच्या साहाय्याने किंवा मग तुम्ही लाटण्याने, आमच्याकडे गावाकडे खरं तर बेसिकली हे लाटण्याने, आपल्या लाटण्याची जी शेवटची दांडी असते त्याच्याने मिक्स करतात, पण इथं मी विस्करने करते। हे छान आपल्याला याच्या गुठळ्या नाही होऊन द्यायच्या। खरं तर आपल्याला याच्या गुठळ्या करायच्या आहेत, पण त्या वेगळ्या पद्धतीचे, ह्याच्या बेसनाच्या गुठळ्या नाही झाल्या पाहिजे। नंतर ते शिजून त्याच्या आपोआप गुठळ्या तयार होतात, त्या पाहिजे आपल्याला। तर इथे बघा हे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे ज्या बेसनाच्या गुठळ्या झाल्यात त्या स्मॅश करून घेते। इथे बघा आपल्या गुठळ्या सगळ्या मोडल्या गेल्यात। हे छान आपल्याला शिजून द्यायचं आहे। हे आपल्याला घट्ट असं करायचं आहे, एकदम घट्ट पण नाही आणि खूप पातळ पण नाही। याच्यामध्ये असे बेसनाचे दाणे दाणे तयार होतात आणि म्हणून याला गटुळ्याचं बेसन म्हणतात आमच्याकडे। हे बघा स्पॅच्युलावर तुम्हाला दिसलं असेल कशा पद्धतीने त्याच्या असे गटुळे तयार झाले आहेत, छोटे छोटे दाणे तयार झालेले आहेत। असे आपल्याला ते तयार करून घ्यायचे। पण आता हे पातळ, याला छान उकळून द्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपली पुढची प्रोसेस करायची। आता हे आपले एक झाले, परत आता याला अजून आपल्याला फोडणी द्यायची। आपलं हे पिठलं छान उकळतंय, तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरायचे नाही। खूप लोक असे आहेत ते रेसिपी तर बघतात पण चॅनलला सबस्क्राईब मात्र करत नाही। तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। हे बघा आपले आता हे बेसन ऑलमोस्ट होत आलेले आहे। याला अजून मी 1 मिनिटभर याला हे करून घेते, शिजवून घेते। त्याच्यामध्ये बघा तुम्ही असे दाणे तयार झालेले दिसत आहेत, तुम्ही मी स्पॅच्युलावर पण घेऊन दाखवले मग अशी। हे ना असं एकदम थिक झालं ना की हे आपोआप असं पॅनला सोडायला लागतं। पॅन सोडायला लागलं की आपलं हे बेसन तयार झालंय किंवा हे पिठलं तयार झालंय असं समजायचं। इथं बघा हे चांगल्या असं पद्धतीने घट्ट झाले बघा, हे असं आपलं पाहिजे। इथे हे अजून मी आता 1-2 मिनिटं शिजवून घेते परत याला, म्हणजे हे अजून थोडं थिक होईल, कारण हे अजून आपल्याला घट्ट झालेलं पाहिजे। त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत।
इथे बघा याच्यात छान दाणे तयार झालेले. हे थंड झालं ना की याच्यात पाणी टाकलं की मग अजून हे याचे दाणे पकडले जातात. त्यामुळे आता बघा इथं आपलं हे बेसन झालेलं आहे. आता आपण याची फोडणीची तयारी करूया. आता इथे मी कढई ठेवली आहे. कढई छान गरम होऊन द्यायची. गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचे. तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे. तेल छान गरम झालं की त्यानंतर मग आपण याच्यामध्ये पाव चमचा जिरं ॲड केले. जिरं छान तडतडू द्यायचं. 5-6 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग आणि आपला जो मसाला आपण रेडी करून घेतला होता, मिक्सरला वाटून घेतला होता, तो मसाला सगळा यात टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. हा मसाला आपला व्यवस्थित परतला गेला पाहिजे. हा मसाला परतला गेला नाही कशावरून ओळखायचं, तर या मसाल्याला साईडनी मस्त तेल सुटतं, तेव्हा हा आपला मसाला व्यवस्थित परतला गेला आहे असं समजायचं. आता हा आपला मसाला परतला गेला आहे. साईडने बघा तेल सुटले. त्यानंतर मी याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकले, 2 छोटे चमचे लाल तिखट टाकले आणि 1 चमचा घरचा काळा मसाला टाकला आहे. आता हा काळा मसाला माझा आहे तो मी टाकला आहे. याच्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला टाकू शकता. तो पण नसेल तर एव्हरेस्टचा गरम मसाला जो आपला येतो तो टाकला तरी चालेल. हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. याला पण साईडने बघा मस्त तेल सुटते, म्हणजे आपला हा पण मसाला व्यवस्थित परतून गेलेला आहे. आपले सुके मसाले छान परतले गेलेत, साईडने छान तेल सुटले. आता याच्यामध्ये जे आपलं पिठलं आपण हे तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थोडंसं. म्हणजे आपल्याला जितकं थिक पाहिजे आपली ग्रेव्ही तेवढंच पाणी घालायचं आहे याच्यामध्ये. तुम्हाला जितकं पातळ हवं असेल, घट्ट हवं असेल त्यानुसार तुम्ही अंदाजाने पाणी घालायचे. पण हे जास्त पातळ पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही करायचं, मीडियमच ठेवायचं म्हणजे छान लागतं. इथे मी गरम पाणी घातलं आहे आणि हे बघा विस्करच्या सहाय्याने हळूच त्याला मिक्स करते. जास्त असं जोरात ढवळायचं नाही त्याला, कारण त्याचे जे दाणे आहेत ते आपल्याला तसेच पाहिजे. ते स्मूथ नाही झालं पाहिजे. एकदम स्मूथ झालं तर मग ते अगदीच पिठलं तयार होईल नाही का. इथे बघा मी पाणी ॲड करून घेतले. पाणी गरम केलेलंच टाकायचं आहे, कोमट पाणी टाकायचं आहे. आणि आता हे आपलं सगळं सारण, आपलं हे पिठलं जे आहे पातळ केलेलं, ते आता आपण आपल्या फोडणीत घालणार आहोत. हे फोडणीत घालायचं आहे मस्त. हे इथे मी ॲड केलं आहे आणि याला पण आता मिक्स करून आणि याला छान उकळी येऊन द्यायची आहे. पहिलं मोठा गॅस ठेवायचा, मोठ्या गॅसवर याला उकळी येऊ द्यायची. उकळी आली की गॅस कमी करायचा. कमी गॅस करून याला छान 4-5 मिनटं मस्त दणकून उकळी काढायची आणि कोथिंबीर टाकून सर्व करायची. आपली सुपर टेस्टी भाजी तयार आहे. याला कशाचीच गरज नाही. तुम्ही एकदम म्हणजे याला तुम्ही चपाती भाजीसोबत, म्हणजे याला भाजीची गरजच नाही दुसऱ्या, किंवा दुसरी डाळ बनवायची गरज नाही. नुसती एवढी भाजी बनवली ना त्याच्यावरच तुम्ही भात खाऊ शकता, चपाती खाऊ शकता, भाकरी खाऊ शकता. आणि हो, 1 चपातीची भूक असेल ना तर 2 चपात्या नक्कीच खाल, अशी छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता भाजीला उकळी येते तोपर्यंत चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, चवीपुरतं मीठ घालायला विसरायचं नाही. आधी आपण जेव्हा फोडणी घातली होती, पाणी उकळत ठेवलेलं, त्याच्यात पण चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे पण घालायचं आहे. ते सांगायचं राहिलं मला वाटतं. तर मीठ घालायचं आहे आणि याला छान असं उकळी काढून घ्यायची आहे. मग आपली भाजी रेडी आहे. मस्त गरम गरम सर्व करा. इथे बघा आपल्या भाजीला छान उकळी आलेली आहे. पहिले याला मोठ्या गॅसवर उकळून घ्यायचं, नंतर मध्यम गॅस करून उकळवलं तरी चालेल. आणि याला उकळी आली ना का त्याच्यानंतर याला असं 1-2 मिनिटभर झाकण लावून तुम्ही उकळून घेतलं तरी चालेल, म्हणजे छान आपली भाजी उकळली जाते. इथे बघा मी 1 मिनिट मी पण आता झाकण लावून याला उकळवते, म्हणजे छान आपले मसाले त्याच्यामध्ये हे होतील. आपल्या भाजीची चव अजून मस्त हे होईल. मसाले छान त्याच्यामध्ये भाजीला आपल्या पूर्ण काय म्हणतात रुचतील नाही का. इथे बघा आपली भाजी ऑलमोस्ट आता रेडी झालेली आहे. मस्त वरतून भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि डिश सर्व करायची. चला तर मग रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.